रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. कालिकामध्ये खारबाव विरुद्ध शिलोमत वल या दोन संघामध्ये. इथे मात्र पहिला चेंडू समोर खेळलेला आहे आणि चेंडू निघून जातो या सीमा पार 4 धावांसाठी चौकार. बालकृष्ण चौकारीने आपल्या स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतो आणि चौकारीने उमेश कारभारीचं स्वागत देखील त्याने केलेलं आहे. मागील सामन्यामध्ये उमेश कारभारी यांनी चांगलं षटक घातलं होतं. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार खर्च करताना इथे मात्र पावलांचा ऑफर केलेला आहे आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद पहिल्या चौकार आणि त्यानंतर मात्र पलटवार. एक तुम्हारी एक हमारी आपल्याला पाहायला मिळते. स्वच्छ साध त्यांचं राहणीमान आहे. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे. म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळ्या मामा या ठाणे जिल्ह्याची शान आहे. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर आणि एक नंबर स्पर्धा देखील गुरुदत्त 40+ मानकुलीजी आपल्याला पाहायला मिळते. देवानंदजी पाटील आणि राजन मडवी यांचं ते आगमन झालं आणि त्यांना विनंती असेल की पण या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शिलमात वल विपक्ष कालिकामध्ये खारबाव या दोन संघामधील अतिशय महत्वाचा सामना सध्या सुरू आहे. इथे मात्र फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. नवी बॅटर नरेंद्र ज्याने एका धावेने नुकतंच आपलं अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते ते 1-5. पहिले षटक मार्गस्थ आहे. उमेश कारभारी कालिकामध्ये खारबाव संघावरून पहिले षटक बदलतोय. इथे मात्र पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. या शतरक्षक मिड ऑफ रिजन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढते. शेवटची लढत आपण बघतोय कालिकामध्ये खारबाव विरुद्ध शिलोमात वल या दोन संघामध्ये. उमेश कारभारी इथे मात्र वाईड यॉर्कर चेंडू सरळ निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू हाताळताना उमेश कारभारी चौकानंतर चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज उमेश कारभारी याने. इथे मात्र चेंडू गली रिझन मध्ये जातोय थर्ड रिझन कडे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. षटकाची समाप्ती पहिले षटक समाप्त झाले. पहिले षटक समाप्त झाले. शिलोमात वल संघाची धावसंख्या धावपलकावर 1-7.
पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 7 आपण पाहतोय. शिलमत वल विरुद्ध कालिंगमाते खारबाव या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. दुसरं षटक कालिंगमाते खारबाव संघावरून मनोज डॅनी घेऊन येतोय. मनोज डॅनी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. या विकोली क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे, कारण पावप्लेच्या षटकाची समाप्त झाल्याने पावप्लेच्या षटकाची समाप्तीनंतर निर्बंध जे होते त्या मात्र हटवले गेलेले आहेत आणि ते जास्त संख्येने क्षेत्ररक्षक आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. दोन क्षेत्ररक्षक अजूनही 30 सर्कलमध्ये, ज्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग आपण पाहतोय 20 मध्ये एक्स्ट्राक्षच्या मागे तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज डॅनी गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. शेवटमध्ये वल संघाची धावसंख्या 2-9 वर पोहोचते. आपण सामना पाहतोय शेलुमाता वल विरुद्ध कालिंगमाते खारबाव या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मनोज डॅनी दुसरं षटक चालतोय. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होत नाही. धावसंख्या स्थिर. निर्धाव चेंडू. धावप्लेकर 9 धावा. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावप्लेकर 11 धावा. इथे मात्र चांगला चेंडू गुडलाईन स्वाटवर चेंडू पेस होतोय, निघून जातोय एक्स्ट्रा मध्ये. चांगली गोलंदाजी आपण बघतोय मनोज डॅनीच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मनोज डॅनी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक उमेश कारभार यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी चौकार पहिल्या चेंडूवर खर्च केला होता आणि त्यानंतर त्यांनी चांगली वापसी केली होती. आणि इथे मात्र मनोज डॅनी यांनी पहिल्या चेंडूवर 2 धाव खर्च केल्यानंतर चांगली वापसी करताना तो देखील पाहायला मिळतोय. पावलाचा वापर करून फटका केलेला आहे. कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत वेळ होते फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित. लय मनान दिलदार गोर गरिबांचा एकमेव आधार. निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार. असा शिवरायांचा मर्द मावळा सरदार. लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर. लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. 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 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीने सेलूमध्ये वर संघाची धावसंख्या 13.
6.5-0च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा आता मध्ये सेलूमाता वर्ल्ड संघाने झळकवलेले आहेत. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज किशोर पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न मिशाईन फटका आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत दुसरी धाव फलंदाज पूर्ण करतात. या दोन धावने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते धावफलकावर 15 धावा. यावेळी मात्र मिस्टाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. नोमॅन स्लॅन मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज इथे क्रीज मध्ये पोहोचलाय की पावलाय कारण मैदानी पंचाने तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. रनआउट साठी नक्कीच हा निर्णय इथे तिसऱ्या पंचाकडे सुपूर्द केला गेलेला आहे. बेल्स का जली मानो बल्लेबाज का दिल जल उठा आणि इथे मात्र रेड सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद धावचीच्या रूपाने. त्यांचा बाळ्या मामा आहे बघा श्वास मनामध्ये त्यांच्या विकासाचा ध्यास 100 नंबरी जणू सोन्याची हिरास रणधीर भाऊ म्हात्रे त्यांचा अनुयायी खास. एक एक पायरी एक पायरी चढे झरझर एक पायरी आज चढे झरझर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाल्या मामा 1 नंबर आणि राहुल माली देखील 1 नंबर आपल्याला पाहिलं. धावसंख्या 18. तिसरं षटक मार्गस्थ असताना किशोर तिसरं षटकात बोलतोय. किशोर पाटील खाली कमाता खारबाव विपक्ष शिलोमाता वल या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. किशोर पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही चायनीजचा लेमन कट आपण पाहतोय. चेंडू निघून जातोय एस्ट्रेशियाच्या मागे आणि तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. धावफलकावर 1 ने वाढून होते ती 19 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सेलूमाता वर्ल्ड संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लॉर फुलटा चेंडूला मेडिकल रिझर्व मध्ये टोललेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल दुसरी धाव करण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा मैदानी पंचाने स्क्वेअरलेग पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे धावबाद साठी. फिफ्टी मामला आहे. टच अँड गो
अतिशय टफ डिसिशन इथे मात्र नक्कीच पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांसाठी नक्कीच खूपच कठीण निर्णय. सँडीबाई आपण कंट्रोल रूम मध्ये यायचं आहे. राहुल माली आपण मात्र बाहेर राहायचं आहे. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय कारण तिसरे पंच भरपूर वेळ घेत आहेत. ग्रीन सिग्नल फलंदाज नॉट आउट. शिलूमाता वर्ल्ड संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. धावसंख्या 21-21. इथे मात्र एस्ट्रिशकाने संधी गमावलेली आहे आणि तोपर्यंत फलंदाज इथे एक सिंगल रन्स पूर्ण करतात. तर सिंगलने षटकाची देखील समाप्ती आहे. 3 षटक समाप्ती 3 षटक समाप्तीने शेलूमाता वर्ल्ड संघाची धावसंख्या धावपलीकडे 3 बाद 22 22 लॉस फॉर द 3 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. शेलूमाता वर्ल्ड विपक्ष कालिकामध्ये खारबाव या दोन संघामधील आजच्या दिवसामधील आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना सध्या सुरू आहे. 3 षटके समाप्ती धावसंख्या 22 धावपलकावर स्कोर बोर्डवर पाहायला मिळते आणि शेवटचं षटक आता मात्र कालिकामध्ये खारबाव संघाकडून हादण्यासाठी गोलंदाज बजरंग पाटील सज्ज होईल.
शेवटचे षटक बजरंग पाटील हातांसाठी आलेले आहे. तर सामना फलंदाज रुपेश. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोलला या ऑन ट्रायचा फटका आपण पाहतोय या लॉंग ऑन रिझर्व मध्ये. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतात त्याने 2 धावेने संघाची धावसंख्या पुरुष रखते. धावफलकावर 24 धावा. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय या सीमा पार. हा चौकार. मामांचा न्यारा हे थाट आणि जिकडं तिकडं त्यांच्या नावाची चलाट. परिवर्तनाचा विचार जोरात आणि म्हणूनच बाळ्या मामा पोहोचले घराघरात. शिंदेशाहीच्या सुरात हे शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिन तो खरं. शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिन तो खरं. धावसंख्या 4 ने वाढवून होते. धावफलकावर 28 धावा. चौकारीने संघाची धावसंख्या 28. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लॉर्ड फुलटॉस चेंडूला टर्न केलेला आहे. गॅप मधून चेंडू निघून जातोय. मिडविकेट रिजन मधून सीमा पार. बॅक टू बॅक आणखीन एक चौकार. धगधगता रान आहे स्वच्छ साध त्यांचं राहणीमान आहे. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे. म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळ्या मामा या ठाणे जिल्ह्याची शान आहे. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होते. ते धावफलकावर 32 धावा. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक इथे मात्र प्रयत्न करत होता. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 34. या षटकामध्ये मात्र धावसंख्येला आकार प्राप्त करून देताना आपण पाहतोय फलंदाज रुपेश. फ्लॅन मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न मात्र या प्रयत्नात फलंदाज धावचित होईल आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना शेलूमाता वर्ल्ड संघाने आपल्या धावफलकात धावा जिंकल्या. त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान कालिका माता खारबाव संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, काय घडेल, काय बिघडेल
आज की रात देखते किस टीम के बंदे बात बताने के लिए आ रहे हैं वॉइस ऑफ मानकुली कालीराम केनी सर। पेटून उठलेला खूप खूप धन्यवाद। आजच्या तिसऱ्या रात्रीमधला आपण आज शेवटचा सामना पाहतोय क्वार्टर फायनल कालिका माता खारबाव आणि शेलू माता वाल या सामन्यातून विजेता संघ आजच्या रात्रीतील अंतिम विजेता ठरणार आहे। तत्पूर्वी मी उद्यातील जे संघ अंतिम दिवसातून खेळणार आहेत त्यांना आमंत्रित करतोय। उद्याचा पहिला सामना बरोबर 6 वाजता सुरू करणार आहोत। कालिका माता कालवार आणि दिवास्फोट दिवा, त्यानंतर मातोश्री चाविंद्रा तुफान पिंपलास आणि त्यानंतर ज्वालीस्फोट कामतगार ओमसाई पिसे गंगामाता गुंदवली आणि गावदेवी अंजूर। उद्याचे 8 संघ या स्पर्धेच्या अंतिम मेगा फिनाले डेमधून आपल्याला पाहायला मिळतील। सर्वांनी वेळेवर यायचं आहे।
उद्याचा पहिला सामना बरोबर 6 वाजता आपल्याला सुरू करायचा आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि कालिका माता कालवार. दुसरा सामना मातोश्री चाविंद्रा तुफान पिंपलास. आणि त्यानंतर ज्वाली स्पोर्ट कामतगार ओमसाई पिसे आणि गंगामाता गोंदवली आणि गावदेवी अंजूर. जाऊया आपण या क्वार्टर फायनल सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. विजयाचं लक्ष्य आहे 36-9च्या सरासरीनं क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी कालिका माता कारवाव संघासमोर 36 धावांचं आव्हान आहे. गोलंदाज महेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर. फलंदाज मनोज म्हात्रे आणि डॉक्टर मनीष शिवारी. पहिला चेंडू लेगस्ट्रिकला सोडून जाणारा पंच सुनील म्हात्रे सरांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येने कालिका माता खारबाव संघाचं धावांचं अकाउंट ओपन होतोय. बघूया मनोज म्हात्रे स्ट्राईकला आहेत. इथे फुल टच चेंडू ऑन साईडला चेंडू चाललाय. अगदी चेंडूच्या समोर रुपेश मडवी आलाय. फेकी थोडीशी खराब एंडला पाहायला मिळाली आपल्याला. रुपेश मडवी, गोटेभाई आणि विजेंद्र पाटील हे टी-शर्ट सर्कलच्या बाहेर सीमारेषे लगत आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर अगदी 2 धावा मनोज म्हात्रेच्या बॅटमधून. इथे हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मात्र ते प्रमोद भोईरचा अगदी पायनी चेंडू आणण्याचा प्रयत्न बसलाय. प्रवीण पाटीलनं अखेरकार डीप लॉंग लेग सीमारेषेवरून चेंडूला चांगल्या पद्धतीने उचललाय. धावा मिळतील 2. 2ने संघाची टोटल 5. पहिला वाईट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर या 2. 36 बनवायचे. 9ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये कालिका माता खारबाव संघाला राखायची आहे. इथे हा चेंडू, इथे एसटी रक्षक बीट चेंडू चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार. हा नशिबाचा चौकार. मध्ये बॅटला चाटून चेंडू गेला होता. किरण पाटीलनं जेव्हा डोक्याला हात लावले तेव्हा समजलं की त्यांच्याकडून चुकी झालेली आहे. धावसंख्या 9. ज्या धावगतीची आवश्यकता होती त्या धावगतीला मात्र स्पर्श केलेला आहे फक्त आणि फक्त 3 चेंडूमध्ये. गोलंदाज महेश भोईर इथे चेंडूला अगदी पॉइंट रिजनला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. गणेश एक सिंगल धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळते. नक्कीच या सामन्यातून आपण आपले तिन्ही पंच मैदानामध्ये पाहतोय. विक्रम नाईक सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे आणि आपले स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील. मला वाटते ओव्हर संपल्यानंतर भाऊ पाटीलांना पुन्हा एकदा आराम करण्याची संधी मिळेल. आज भरपूर आराम त्यांना मिळालेला आहे कारण की त्यांचा गावचा संघ इथे सलग आजच्या या तिसऱ्या रात्रीतून तिसरा सामना खेळतायत. एक सिंगल धाव. सिंगलना धावसंख्या 1-1 11 झालेली आहे. आज नक्कीच प्रदीप जोशी साहेब आणि जगदीश म्हात्रे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते भिवंडी ग्रामीण 40+ दोन्ही जबाबदार हे व्यक्ती स्टेजवर उपस्थित आहेत. चेंडू एका टप्प्याने चाललाय. सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
पाटील सर अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला जॉईन होतील. आज भरपूर त्यांना विश्रांती करण्याचा इथे योग आलेला आहे, कारण की त्यांचा संघ सलग तिसरा सामना खेळतोय. 2 विजय संपादन करून तिसऱ्या सामन्यामध्ये देखील अगदी सुस्थितीमध्ये आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 15, टोटल बनवायचे आहेत 36. गोलंदाज आलाय प्रवीण पाटील. नक्कीच प्रवीण पाटीलनं या संघामध्ये अगदी कमी वेळामध्ये आपलं स्थान पक्क केलेलं आहे. गोलंदाजीच्या बलावर एक चांगले गोलंदाज म्हणून शोलूमाता 40+ संघामधून त्यांनी आपल्या क्रिकेटला सुरुवात केली होती. ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू स्विंग अँड मिस किरण पाटील कडून. इथे चुकी पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव. एक धाव शोलूमाता वर्ल्ड संघासाठी सोन्याच्या भावाप्रमाणे आता राहिलेली आहे. 16 धावा झालेत, 36 बनवायचे आहेत. 7 चेंडूमध्ये 16. इथे फटका उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली रुपेश मडवी, फलंदाज मनोज म्हात्रे झेलबाद. चांगला झेल अगदी काऊ कॉर्नर रिजनला रुपेश मडवी गोट्याबाईनं पकडलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये उमेश कारभारी. आज संघनायकाची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आहे. आणि नक्कीच आज कालिका माता कारभाव संघाने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण, इथे पंचांचा इशारा आलाय वाईट. बिंदास पाटील अगदी होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत. नक्कीच अगदी हिंदवी आणि स्वराज्य पाटील या स्पर्धेची मजा घेत आहेत. तसेच त्यांनी होम फोटो लाईव्ह टेक्निकल टीमला देखील शुभेच्छा दिले. धन्यवाद बिंदास पाटील. पनवेलहून सध्या ही स्पर्धा ते पाहत आहेत. आपलं स्वागत आहे. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेमध्ये. सतरा धावा झालेत, 36 बनवायचे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत दुसऱ्यावरचे 3 चेंडू टाकून झालेले आहेत. एक वाईट आहे. हा चेंडू भरपूर शपल क्रॉस झालेत. चेंडू चालले अगदी लंगले का शिमारशीकडे. तिथे मंगेश भुईर आहेत. मंगेश भुईर यांना देखील थोडेसे दुखापतग्रस्त जाणवतात. अगदी मंगेश भुईर यांना आपण 23-24च्या हंगामामध्ये पाहिला तर पहिल्यासारखा त्यांच्या खेळामध्ये आपल्याला खेळ दिसत नाहीये. बदलाव झालाय. नक्की शरीर देखील थकला असेल. भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. रेग्युलर क्रिकेटपासून अगदी मंगेश भोईरनं आपल्या वर्ल्ड गावासाठी आणि संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. इथे हा फटका अगदी चाललाय एका टप्प्याने. चेंडू सीमा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
28. अगदी या 2 चेंडूमध्ये ज्या 10 धावा आलेत तिथून आता सामना जवळजवळ हा कालिका माता खारभाऊ संघाच्या बाजूने चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. येणारे चेंडू 12 आणि धावा बनवायचे आहेत 8. सोपी समीकरण, अगदी सोपी समीकरण झालेलं आहे. 12 चेंडूमध्ये 8 आहेत. प्रमोद भोईर गोलंदाजीसाठी तयार झालेत. बालकृष्ण पाटील एक चांगले गोलंदाज आहेत. कित्येक स्पर्धेतून त्यांनी देखील गोलंदाजी केलेली आहे. मंगेश भोईर देखील, त्यानंतर किरण पाटील, नरेंद्र पाटील, विजेंद्र पाटील देखील गोलंदाज आहेत. मात्र इथे प्रमोद भोईर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. नक्की सध्या आपण पाहिले तर शेलूमाता वर्ल्ड संघाची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे, कारण की 12 मध्ये 8 डिफेंड करायचे आहेत. बघूया प्रमोद भोईर, नक्कीच आज त्यांना देखील सामनावीर पारितोषिक मिळालेले आहे. एक महेश भोईर यांना या सामन्यातून मात्र आता शेलूमाता वर्ल्ड या संघातील सामनावीरापेक्षा आपण आता कारभाव संघाच्या खेळाडूंना इथे पसंती देणार आहोत. 12 चेंडू 8 धावा. इथे चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. पॉइंट रिझनमधून चेंडू निघालाय. एक सिंगल धाव इथे उमेश कारभारीनं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 29. 11 मध्ये 7. 11 चेंडू आणि 7 धावा. डॉक्टर मनीष शिवारीनं आज चांगली फलंदाजी प्रत्येक सामन्यातून केलेली आहे. अगदी शांत डोक्याने आज ते क्रिकेट खेळलेले आहेत. जबरदस्त क्रिकेट. संघाला जशी आवश्यकता आहे तशी फलंदाजी केलेली आहे. त्यांना ठाऊक आहे आता सिंगल डबलनी देखील सामन्यावर आपण विजय संपादन करू शकतो. 30 धावा. फक्त 7 धावा विजयापासून दूर आणि चेंडू शिल्लक आहेत 10. इथे पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला ऑन साईडला केले. दुसरी धावेसाठी निघालेत. रुपेश मडवीचा थ्रो येईपर्यंत 2 धावा येथे जलद गतीने पूर्ण केलेत. धावसंख्या 32. 32 झाले. 4 ची गरज. या ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल की मात्र चौथ्या गोलंदाजाला संधी प्रमोद भोईर यांच्याकडून दिली जाईल. हा चेंडू अगदी फुलटॉस होता. चेंडूला दिशा दिलेली आहे प्रवीण पाटील. अगदी एकाच ऍक्शन मधून चेंडूला लॉंगलेग रिझन मधून उचललाय. सिंगल न धावसंख्या 3-3. 33. पुन्हा एकदा चेंडूला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ढकलून दिला. एक सिंगल. काय क्रिकेट खेळतात. दोन्ही फलंदाजांची तारीफ करावी तेवढी कमी आहे. आज प्रदीप जोशी साहेब खुश असतील, कारण की या स्पर्धेला उपस्थिती देखील दिली आणि संघ देखील ऑल इज वेल आहे. क्वार्टर फायनलचा सामना जिंकून या स्पर्धेचा एका ट्रॉफीचा हकदार कारभाव संघ आता इथे ठरेल यात मात्र शंका नाहीये. आणि या इथे तिसऱ्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 6 मध्ये 2. अखेरकार प्रमोद भोईरनं फक्त तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा दिलेत. वा, चांगली बॉलिंग. 12 मध्ये 8 होत्या, मात्र 6 धावा देत आपल्या चौथ्या गोलंदाजाला त्यांनी पुढील चेंडू टाकण्याची संधी दिलेली आहे. देवानंद पाटील, राजन मडवी, चला 6 मध्ये 2 आहेत. 2 दिवसापेक्षा आजच्या तिसऱ्या रात्रीचा खेळ राहुल काहीसा आज लवकर आटोपता घेतलेला आहे.
सहा दोन. गोलंदाज येणार नरेंद्र पाटील. बघूया या इथे एक सिंगल साठी प्रयत्न आणि स्कोअर लेवल लेग बायचा इशारा. चेसिंग कंपल्सरी. 5 मध्ये 1. क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी कालिका माता खारबाव संघ 1 धाव दूर आहे. इथे स्विंग अँड मिस. फलंदाज उमेश कारभारी. इथे बाद. नक्की चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिलं. यष्टी चित केलेलं आहे. चार चेंडू आणि 1 धाव. मैदानामध्ये डॅनी येतोय. नाम ही काफी आहे डॅनी. मनोज मात्रे, मनोज तरे, त्यानंतर हे मनोज. म्हणजे या संघामध्ये 3 मनोज नावाचे खेळाडू आहेत. 4 चेंडू 1 धाव. मनीष देखील आहेत. मनोज देखील आहेत. चला 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 क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण लगेच. शेलोमाता व्हॉल संघ काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथे चेंडूला अगदी खेळून काढला होता. फेकी खराब आणि विजयी धाव. नक्कीच. चला चेंडू आपल्याकडे आलेला आहे. अभिनंदन. कालिका माता खारबाव हडलाक शेलोमाता वाल. तर या विजयी सामन्यातील सामनावीर खेळाडू तर आपण सामनावीर देऊया जोशी साहेबांच्या शुभ हस्तेच. चला चला सामनावीर खेळाडू अल्पेश. डॉक्टर मनीष शिवारी इज द मॅन ऑफ द मॅच. तर आपण सामनावीर देऊया. आपले 2 मान्यवर इथे उपस्थित आहेत. डॉक्टर मनीष शिवारी या मान्यवर थांबलेत. जगदीश मात्रे थांबलेत. प्रदीप जोशी साहेब देखील हे पारितोषिक वितरणासाठी इथे स्टेजवर उपस्थित आहेत. अभिनंदन. कालिका माता